मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीवरून केलेल्या आरोपांच्या अनुषंगानं सडेतोड उत्तर दिलंय। एका वृत्तपत्रात लेख लिहून फडणवीसांनी राहुल गांधींनी आरोप केलेल्या प्रत्येक मुद्द्याचं आकडेवारीसह उत्तर दिलंय। पुराव्यांसह राहुल गांधींचे सर्व आरोप मुख्यमंत्र्यांनी खोडून काढले। जनतेनं राहुल गांधींना नाकारलं, त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारतायत असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। जनतेशी आपला कनेक्ट कुठे कमी पडतो, त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे याचा विचार केला तर ते अधिक संयुक्तिक ठरेल असा सल्ला सुद्धा फडणवीसांनी राहुल गांधींना दिलाय। फडणवीसांनी आपल्या लेखात काय नेमकं म्हटलंय आपण ते सुरुवातीला पाहूया। राहुल गांधी सातत्यानं लोकशाही प्रक्रियेचा अपमान करतात। राहुल गांधी सातत्यानं जनादेशाचा अपमान करतात। 1950 पासून निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारनं थेट नियुक्त केले। आतापर्यंतच्या 26 पैकी 25 आयुक्तांना तुम्ही केंद्र सरकारकडून थेट नेमलं। पहिल्यांदा मोदीजींनी त्यात राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली। पण लोकशाहीला भक्कम करणारं पाऊल तुम्हाला आवडलेलं दिसत नाही। 2014 ते 2019 या काळात 63 लाख नवीन मतदार, 2009 ते 2014 या काळात 75 लाख नवीन मतदार होते, तर 2004 ते 2009 या काळात 1 कोटी नवीन मतदार होते। म्हणजे 2024 मध्ये काहीतरी दिव्य घडलं असं अजिबात नाही, असं सडेतोड उत्तर मुख्यमंत्री फडणवीसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।